नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मी सध्या द युनिक अकॅडमी पुण्याच्या अकोला आणि धुळे शाखेला 3 वर्षांपासून इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत आहे. हा विषय शिकवत असताना मला असे जाणवले की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स हा विषय खूप अवघड जातो आणि हा अवघड विषय सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्यासाठीच मी हे इकॉनॉमिक्स ट्युटोरियल हे चॅनल आपल्यासमोर घेऊन येत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण UPSC, MPSC, बँकिंग या एक्झामशी संबंधित इकॉनॉमिक्स या विषयाचं टॉपिक वाईज आपण सिलेबसही आणि छोटे छोटे कन्सेप्टही आपण समजून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तरच मी जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. चला तर मग आजचा पहिला व्हिडिओ पाहूया आपण एंजल टॅक्स. आता या एंजल टॅक्सचा अभ्यास आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये स्टार्टअप्स काय असतात, त्यांचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व काय आहे, एंजल इन्व्हेस्टर्स काय असतात हे बघणार आहोत आणि पार्ट 2मध्ये हा एंजल टॅक्स कोणी इंट्रोड्यूस केला, केव्हा इंट्रोड्यूस केला, हा कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर मग हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आता या एंजल टॅक्सबद्दल आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. जसं की एंजल टॅक्स काही प्रश्न आपण यासोबत क्लिअर करणार आहोत. जसं की व्हॉट आर द स्टार्टअप्स, म्हणजे स्टार्टअप्स म्हणजे नेमकं काय असते, इम्पॉर्टन्स ऑफ द स्टार्टअप इन द इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या स्टार्टअपचं नेमकं काय महत्त्व आहे, व्हॉट डू यू मीन बाय एंजल इन्व्हेस्टर्स, नेमकं हे एंजल इन्व्हेस्टर्स कोण आहेत आणि कोणाला नेमकं एंजल इन्व्हेस्टर्स म्हणायचं आपण हे पण जाणून घेणार आहोत. व्हॉट इज एंजल टॅक्स, मग नेमका एंजल टॅक्स काय आहे, कोणी लागू केला, कधीपासून लागू केला, हे सर्व प्रश्नांची उकल आपण करणार आहोत आणि त्याच पद्धतीने हा कॅल्क्युलेट कसा केला जातो हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत. बघा, आता आपण समजून घेऊया व्हॉट आर स्टार्टअप्स. सिम्पल डेफिनेशन आहे, स्टार्टअप म्हणजे एनी न्यू व्हेंचर ऑर ए बिझनेस विच हॅज बीन सेटअप. म्हणजेच एखादी नवीन कंपनी किंवा एखादा नवीन उद्योग किंवा एखादा नवीन व्यवसाय जो सुरू होऊ इच्छित आहे, अशा उद्योगाला, व्यवसायाला किंवा कंपनीला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. ही साधी सिंपल डेफिनेशन आहे. भारत सरकारच्या मते जर एखाद्या उद्योगाला स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवून घ्यायची असेल तर त्याला खालीलपैकी 3 कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात. त्यापैकी पहिली कंडिशन आहे, ए कंपनी, फर्म, बिझनेस हॅज टू बी रजिस्टर्ड अंडर एनी 3 ॲक्ट्स. म्हणजे त्या कंपनीला खालीलपैकी कोणत्याही 3 कायद्याअंतर्गत स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल. एक, जसं पहिला तुम्हाला दिसत आहे कंपनी ॲक्ट 2013. दुसरा आहे पार्टनरशिप ॲक्ट 1932 आणि तिसरा आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2012. तर असे हे 3 कायद्याअंतर्गत कोणत्याही स्टार्टअपला सुरुवातीला स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल. ही भारत सरकारची पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन, नॉट मोर दॅन 7 इयर्स शूड हॅव पास आफ्टर द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजेच जर एखाद्या उद्योगाने किंवा एखाद्या कंपनीने वरीलपैकी कोणत्याही 3 कायद्याअंतर्गत जर स्वतःची नोंदणी करून घेतलेली असेल तर ती नोंदणी झाल्यापासून त्या उद्योगाने 7 वर्ष पूर्ण केलेली नसावी. म्हणजे तो उद्योग 7 वर्ष म्हणजे नोंदणी केलेल्या तारखेपासून 7 वर्षांच्या आतीलच असावा. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या नवीन कंपनीने जर 2012-13मध्ये नोंदणी केलेली असेल, 13-14मध्ये नोंदणी केलेली असेल, तर ती 2020मध्ये भारत सरकारकडे अर्ज करून स्वतःला स्टार्टअपची मान्यता मिळवून घेऊ शकते. पण 2012-5च्या अगोदरपासून ज्या कंपनीने या कायद्याअंतर्गत नोंदणी केलेली असेल अशा उद्योगांना 2020मध्ये भारत सरकारकडून मान्यता मिळणार नाही. कारण की त्यांनी त्या कायद्याअंतर्गत 2012च्या अगोदर नोंदणी केलेली आहे आणि आता ते भारत सरकारकडे अर्ज करत आहेत. तर अर्ज करताना किती वर्ष पूर्ण झालेली नोंदणी करून? तर 8 वर्ष जवळपास. 2012ला जर नोंदणी केलेली असेल तर 2020ला किती वर्ष झालेले असतील?
8 वर्ष पूर्ण झालेले असतील. तर मग दुसरी कंडिशन हीच आहे की भारत सरकारकडे अर्ज करताना वरील तिन्ही कायद्यांपैकी कोणत्याही एका कायद्याअंतर्गत त्यांची नोंदणी 7 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी झालेली नसावी. आणि शेवटचा तिसरी कंडिशन, टोटल सेल्स ऑर द टर्न ओव्हर शुड नॉट हॅव क्रॉस मोर दॅन 25 crores सिन्स द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कंपनीने वरील तिन्ही कायद्याअंतर्गत 2015मध्ये स्वतःची नोंदणी करून घेतलेली होती आणि आता सध्या त्यांनी 2020मध्ये भारत सरकारकडे अर्ज करून स्टार्टअपची मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. तर 2015 ते 2020 हे 5 वर्ष आहेत. या 5 वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षी जर त्या उद्योगाचा टर्नओव्हर 25 कोटींपेक्षा जास्त झालेला असेल तर त्या उद्योगाला स्टार्टअप म्हणून मान्यता मिळणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की 2015, 2016, 2017 आणि 2018, 19, 20 या कोणत्याही वर्षी त्या उद्योगाचा टर्नओव्हर हा 25 कोटींपेक्षा जास्त नसावा. समजलं? ओके. आता दुसरा प्रश्न, इम्पॉर्टन्स ऑफ स्टार्टअप इन द इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्टार्टअपचे नेमके काय महत्त्व आहे? पहिला पॉईंट तुम्हाला दिसत आहे, पोटेन्शियल ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन. म्हणजेच काय की स्टार्टअप साहजिक गोष्ट आहे की जर एखादा नवीन कंपनी सुरू झाली तर तिला एम्प्लॉईजची गरज लागणारच आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती तर होणारच आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये आत्ताच आपल्याला माहिती आहे की नुकताच NSSOने जो एक अहवाल जाहीर केलेला होता, जो भारत सरकारने अजूनपर्यंत भारतीय जनतेसाठी खुला केलेला नाही आहे. तो अहवाल म्हणजेच काय, 2018मध्ये 18-19मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ठरलेला आहे, तो म्हणजे 6.1%. त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये जर रोजगार निर्मिती होत असेल तर भारत सरकार अशा उद्योगांना नेहमीच चालना देणार आहे. दुसरी गोष्ट की इंटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी, की भारतामध्ये असणाऱ्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच विल लीड टू कॅपिटल फॉर्मेशन, म्हणजे भांडवल निर्मितीला चालना मिळेल. तर आता आपल्याला माहितीच आहे, ज्यावेळी आपण भारतीय अर्थव्यवस्था आणि तिची वैशिष्ट्ये बघत होतो त्यावेळी आपण एक कन्सेप्ट बघितलेला होता, भांडवल निर्मिती. आता भांडवल निर्मिती म्हणजे काय असते की ज्यावेळी गुंतवणूक ही एखाद्या उद्योगामध्ये, कंपनीमध्ये किंवा प्रकल्पामध्ये किंवा मशिनरीमध्ये होते, तर ही गुंतवणूक झाल्यानंतर भारतामध्ये एक स्थिर उत्पादन देणारी भांडवली मालमत्ता तयार होते. आणि ही भांडवली मालमत्ता तयार होण्याच्या क्रियेलाच भांडवल निर्मिती असे म्हणत असतात. म्हणून जेवढी जास्त गुंतवणूक होईल तेवढे जास्त भांडवल निर्मिती म्हणजे तेवढी जास्त भांडवली मालमत्ता तयार होणार. आणि जेवढी जास्त भांडवली मालमत्ता तयार होणार तेवढं जास्तीत जास्त भांडवली निर्मिती होणार आहे भारत देशामध्ये. आत्ता जर आपण 2014 ते 2018च्या दरम्यान जर आपण बघितलं तर भारतामध्ये 50,000पेक्षा जास्त स्टार्टअप सुरू झालेले आहेत. तर आणि जगामध्ये स्टार्टअप सुरू होण्याच्या बाबतीत भारत देश हा 3ऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला आता साहजिकच आहे, जर भारत 3ऱ्या स्थानावर आहे तर नक्कीच भारत कोणत्या क्रमांकासाठी प्रयत्न करत असेल? बरोबर आहे, पहिल्या स्थानासाठी आपण भारत देश प्रयत्न करत असेल. त्यासाठीच भारताने हे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया असे कार्यक्रम जाहीर केलेले आहेत. त्यामुळे हे स्टार्टअपचं किती महत्त्व आहे हे आपल्याला यातून कळलेलंच आहे. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया, व्हॉट डू यू मीन बाय एंजल इन्व्हेस्टर्स. आता एंजल इन्व्हेस्टर्स नेमके काय आहेत पहिले आपण समजून घेऊया. बघा, एंजल इन्व्हेस्टर दोज हू प्रोव्हाइड द इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॅपिटल ऑर द फंडिंग फॉर द स्टार्टअप्स. म्हणजे या डेफिनेशननुसार जर आपण गेलो तर जे व्यक्ती सुरुवातीला एखाद्या कंपनीला किंवा उद्योगाला किंवा व्यवसायाला जी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करतात, जी गुंतवणूक करतात, जे भांडवल देतात त्यांना, अशा व्यक्तींना एंजल इन्व्हेस्टर्स म्हटलं जातं. आता साहजिक गोष्ट आहे की व्यक्ती का गुंतवणूक करतील? मग जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर बँक का नाही देणार? बरोबर का नाही? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असेल की बँक का नाही कर्ज देणार, की बँकेकडनं कर्ज काढूनही आपण उद्योग सुरू करू शकतो. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, असं असतं की फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊ की मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे. मी त्या उद्योगाचं जे प्रोजेक्ट फाईल असेल ती मी प्रोजेक्ट फाईल पूर्ण रेडी करून बँकेजवळ गेलो.
बँकेच्या मॅनेजरला भेटलो. बँकेच्या मॅनेजरला माझा पूर्ण प्रोजेक्ट मी समजावून सांगितला. पण समजा की बँकेच्या मॅनेजरला तो प्रोजेक्ट नाही आवडला किंवा बँकेच्या मॅनेजरला असं वाटलं की हा प्रोजेक्ट पुढं सस्टेन करू नाही शकत. जर सस्टेन केला नाही तर बँकेने दिलेलं लोन हे बुडणारच आहे. म्हणून जर बँकेला जर माझ्या प्रोजेक्टवर विश्वास नसेल तर बँक मला काय सांगेल की बाबा तू काहीतरी तारण आण. आणि जर माझ्याकडे तारणही नसेल तर मग मला बँक कर्ज देईल का? नाही देणार. मग बरोबर आहे. मग जर मला बँकेने कर्ज नाही दिलं तर मग अशा वेळी मला उद्योग सुरू करण्यासाठी पैसा कुठून येणार? बरोबर आहे. तर मग अशा वेळी जे व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवून किंवा माझ्या प्रोजेक्टवर विश्वास ठेवून किंवा माझ्या कंपनीच्या फ्युचर प्लॅन्सवर विश्वास ठेवून जे गुंतवणूक करतात अशा व्यक्तींना आपण काय म्हणू शकतो? एंजल इन्व्हेस्टर्स. मग हे एंजल इन्व्हेस्टर्स कोणीही असू शकतात. जसं आपले मित्र असू शकतात, आपले फॅमिली मेंबर असू शकतात किंवा एंजल फंड्स. हा एंजल फंड्स जो सेबीद्वारे रेग्युलेट केला जातो हा सुद्धा स्टार्टअप्सला इनिशियल फंडिंगसाठी मदत करत असतो किंवा कॅपिटल रेज करून देत असतो त्यांना. त्यामुळे आता तुम्हाला समजलंच असेल की एंजल इन्व्हेस्टर्स कोणाला म्हणायचं. पुन्हा एकदा सांगतो की एंजल इन्व्हेस्टर्स म्हणजे असे व्यक्ती की जे एखाद्या उद्योगाला किंवा कंपनीला सुरुवातीला तो उद्योग सुरू होण्यासाठी किंवा ती कंपनी सुरू होण्यासाठी जी गुंतवणूक करतात अशा व्यक्तींना एंजल इन्व्हेस्टर्स म्हटलं जातं. आता आपण समजून घेऊ की एंजल टॅक्स काय असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण याचे बॅकग्राऊंड बघून घेऊ की 2012ला जे फायनान्स बिल 2012 प्रणव मुखर्जी यांनी जाहीर केले होते. आता फायनान्स बिल म्हणजे काय? बरोबर आहे. फायनान्स बिल म्हणजेच आपलं ज्यावेळी आपण बजेट सादर करत असतो तर बजेट सादर करत असताना 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. कोणते कोणते? येस, राईट. 3 बिल्स असतात. एक तुमचं कलम 112नुसार वार्षिक वित्तीय विवरण पत्रक. बरोबर आहे. कलम 114नुसार ॲप्रोप्रिएशन बिल म्हणजेच विनियोजन विधेयक. आणि तिसरं जे बिल असतं ते म्हणजे असतं वित्तीय विधेयक म्हणजेच फायनान्स बिल. मग ह्या 2012च्या अर्थसंकल्पामध्ये जे फायनान्स बिल प्रणव मुखर्जी त्यावेळी भारताचे अर्थमंत्री होते. त्यांनी 2012चा बजेट मांडलेला होता. 2012च्या फायनान्स बिलमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 56च्या सबसेक्शन 2मध्ये हा एंजल टॅक्स इंट्रोड्यूस केला होता. तर म्हणून लक्षात ठेवा की भारतामध्ये एंजल टॅक्स हा 2012मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी इन्कम टॅक्स ॲक्ट. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 56(2) हा एंजल टॅक्स आकारला जात आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे सर्व आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. मग आता याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत नेमके? आता मनी लॉन्डरिंग डज नॉट टेक्स प्लेस आणि कन्व्हर्जन ऑफ द ब्लॅक मनी इंटू द व्हाईट मनी डज नॉट हॅपन्स. म्हणजेच काय आहे? साधं सिंपल भाषेमध्ये बोलायचं झालं तर पैशांचा काळा बाजार व्हायला नको यासाठीच की हा एंजल टॅक्स इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतरच याचा सेकंड पार्ट पण मी अपलोड केलेला आहे, तो देखील पाहायला विसरू नका. थँक्यू.